नमस्कार मित्रांनो, राम राम शेतकरी मित्रांनो. DSP गोट फार्म बीड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण एखादं बघा झाड लावतो, त्याला 2-3 वर्षे 4 वर्षे पाणी घालायचं आणि असे जर अचानक आपल्या एखादी शेळीनी जनावरांनी जर अशी साल काढून खाल्ली तर एवढं माणसाचं असं म्हणजे निराशा होती की असं वाटतं आता काय आहे, आपण नेमकं झाड लावू नये की शेळ्या पाळू नये की चित्र पाळू नये आपल्या शेतकरी माणसांनी. तर हे बघा आपण फार्म पाशी ना एक आंब्याचं झाड लावलं होतं, जे बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. म्हटलं आपल्याला आता मध्ये सावली होऊन जाईल आपल्या फार्मवरती. इथं पहिलं जे बाजूला झाड होतं ते बी खाल्लं. हे बघा किती जवळपास 3 फुटाचं अंतर आहे, तरी पण शिळीने जाळीवरती आपल्या कंपाऊंडची जाळी त्याच्यावर झडप मारून पलीकडे कसं खाल्लं असं नाही, त्याच्या विचारात मी पण पडलोय की काही काही शेळ्या असतात आगाव. आता हे बघा किती मस्त झाड झालं. आता हे तुम्ही मला माग दाखवतो मी. हे बघा आता केवढं झाड झालं बघा ना. आता पुढच्या वर्षी केवढं झाड झालं असतं, किती मस्त सावली झाली असते याची. पण काय करता, खाल्लं शेळीने त्याची साल. आता हे जगतंय का म्हणून नाही जगतंय त्याचं काही माहीत नाही. आता तरी जर तुम्हाला जर याच्यावरती काही जर पर्याय माहीत असेल ना, आता या झाडाला जर काय करायचं, कोणाला काही औषध माहीत असलं, कोणाला काही घरगुती उपाय माहीत असला तर नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण या झाडाला वाचू शकतो. तर मित्रांनो, हे आता झाड आहे ना, त्याला काय करावं म्हणून आता सध्या असं थोडंसं डोक्यात चलबिचल झालेली. आता बऱ्यापैकी साल काढलेली आहे झाडाची. तर साल काढल्या शक्यतो झाड राहत नाही, पण अर्ध्या बाजूने साल आहे आपल्या अलीकडल्या ह्या बाजूनेच बघा. याची साल शेळीने काढलेली पार जवळपास 2 ते 2.5 फुटापर्यंत. हे बघा खालून इथून टुकरून टुकरून काढली आणि निघली की इथपर्यंत ओढून घेतली. आहे आमच्यात जरा एक शेळी जरा जास्त आगावाची, एवढी झडप मारते लांब उंच की ते काय विचारतच सोय नाही. आता किती उंच आहे हे झाड, तेवढ्या जाळीच्या जवळपास म्हणजे 5 फुटाची जाळी आहे, त्याच्या वरून शिळी हे केलंय. आता मित्रांनो, आपण आता काय करू, सध्यापुरतं आपण आपल्या गाईचे शेण आहे का, शेण लावून घेऊ. जेणेकरून जर काही फायदा झाला झाला तरी तुम्ही लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर अजून दुसरा जर काही पर्याय असला किंवा काही औषध असलं, काही घरगुती उपचार जर असला तर आपण त्याला करू. सध्यापुरतं ते आता हे शेण लावून घेतो मी. तर बऱ्यापैकी शेण लावले, पण हे जरा जास्त कोरडं असल्यामुळं काय व्यवस्थित बसा ना. आता असं करून बघतो बघा, बसतंय पण थोडंसं आता शेण घट्ट असल्यामुळे बसा नाही. थोडंसं पाणी टाकावं का काय, आला तर पाणी मिक्स करूनच लावावं लागतं काय नाही, बसा ना बरोबर याला. तर बघा आता एवढं झाड, ते बघा तुम्हाला बाजूला जे झाड दिसतंय तेव्हा का ते खाली आंब्याचं, ते पण असंच आपल्या बाहेरून शिळी गेली. एक आपल्या म्हणजे शेजारची गाय सुटली होती रात्री, त्यांच्या गायीने तो आपला आंबा खाल्लाय बघा. आपण त्यांना बोललो पण नाही खाल्लाय म्हणून, पण जाऊ द्या. कसं असतं, हे आपले जाणार त्यांचे येणार, त्याच काही विषय नाही. थोडंसं पाणी टाकून घेतो बघा, पाण्याशिवाय मला वाटत नाही आता हे शेण व्यवस्थित लागेल. हे बघा आता ओलं केल्यामुळं, हे बघा बसायला लागलं बरं का. आता ओलं केल्यामुळं आता शेण बसतंय. तर तुम्हाला जर अजून काही वेगळा पर्याय किंवा अजून काही घरगुती उपचार किंवा अजून काही औषध असलं तर ते कमेंट बॉक्समध्ये त्या औषधाचे नाव टाका. आणि घरगुती जर उपचार असला तरी ते जे कसा करायचा काय त्याचा पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका मला. ते बघा आता आपण या झाडाला पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत, कारण झाड खूप महत्त्वाचं आहे. 3 वर्ष झालं मित्रांनो या झाडाला. असं मस्त आंब्याचं झाड झालेलं आहे. आपण त्याच्या पहिलं काय झालं, खालच्या फांद्या कट करून वर ते कशामुळे लावलं की आपल्याला जेणेकरून याची सावली व्यवस्थित होईल. आणि हे बघा आता शिळीने साल एवढी काढली, ह्याच्यामुळे ह्या झाडामुळे मी पलीकडे कंपाऊंड वाढत नव्हतो. हे पलीकडे आपण जवळपास 10-15 फूट एक जाळी मारायची ठेवली होती. म्हटलं बऱ्यापैकी जर मोठं झाड झालं तर आपण त्याला कंपाऊंड वाढू पुढच्या वर्षी, आणि त्याला काहीतरी डबे काहीतरी लावता येईल. ते नारळाच्या झाडाला आपण जे लावतो तेलाच्या डबे तसं काहीतरी लावता येईल. पण त्याच्या अगोदरच बघा जाळीच्या पलीकडे 3 फुटाचं अंतर असताना हे खाऊन घेतलं बघा. नंतर तुम्हाला जर काही पर्याय माहीत असेल तर नक्की सांगा बरं का. आता बऱ्याच वेळा सांगितलं मी. तर बघा आपल्याकडे जी झाडं असतील त्या झाडाला जपा. आपण झाड मोठं करायला त्याला भरपूर टाईम लागतो आणि आपल्याला असं बोलण्या इतकं सोपं नाही आहे. तर मित्रांनो, झाडे लावत चला, जेवढे होतील तेवढे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी किती झाडं लावलेत सगळे दाखवतो. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.
झाड एवढं मोठं आहे, तर हे झाड राहीन करत जाईन त्याच्यावर तुम्ही काहीतरी एक पर्याय म्हणून मला सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन बघणाऱ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि पर्याय जर माहीत असेल तर कमेंट करायला कंटाळा करू नका मित्रांनो.